मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील जे आहेत ते सहभागी झाले। मनोज जरांगे पाटील आहेत या मोर्चामध्ये सहभागी, त्यांच्याशी बोलणार आहे। परभणीच्या मोर्चात आपण सहभागी झालात, पहिली काय मागणी असेल? आता 2 आरोपी आज अटक झाले, एक अजूनही हे फरार नाही, हे फरार केलं, कारण हे जर सगळेच पुण्यातून सापडायला लागले तर यांनी बीड बदनाम केलं, यांना आता पुणे सुद्धा बदनाम करायचं। याच्या पाठीमागे सरकारमधल्या काही राजकीय मंत्र्यांचा सुद्धा हात, 100% हात, कारण हे खंडणी झाले, खंडणी मागायची सांगितली, त्यातून खून केला, पुण्यातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहे। फक्त हे नाटकं करत होते, मी त्याच्यात नाही, ह्यो म्हणतो मी त्याच्यात नाही, हे खंडणीमुळेच हे खून झालेलं, त्याच्यामुळे खंडणीमधले आणि हत्येतले या दोघांवरती 302चा गुन्हा दाखल करून यांना कायम फासावर लटकवलं पाहिजे। याच्याच बरोबर मुख्यमंत्र्यांसमोर आणखीन एक मोठं चॅलेंज आहे। ते चॅलेंज असं आहे की कोणी यांना लपून ठेवलं, कोणी पळून नेलं, कोणी कोणाला फोन केले, कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या मंत्र्यांना फोन केले, मंत्र्यासुद्धा कोणत्या अधिकाऱ्यांना फोन केले, आणि हे आरोपी यांनी लपून ठेवले। हे लपून ठेवणारे हे प्रचंड मोठी साखळी असायला पाहिजे, 50-60 जण निघायला पाहिजे पूर्ण खून संतोष भाईच्या करण्यासाठीची, कारण यांनी अगोदरच यंत्रणा लावून ठेवली होती अशी आता याच्यात शंका यायला लागली। मग त्याच्यामध्ये मंत्री आहेत, मंत्र्यांनी लावून ठेवली, कारण एवढ्या मोठ्या एजन्सी असताना CID आहे, SIT आहे, पोलीस प्रशासन आहे, हे शरण येत आहेत, म्हणजे त्याचा अर्थ वेगळा आहे की हे सगळं नियोजनबद्ध घडून आणलं। त्यामुळे यांची नार्को टेस्ट करा सगळ्यांची, हे सगळे षड्यंत्र कारी कोण कोण आहेत यांना शोधून काढून सगळ्यांना जेलमध्ये टाकणं हे चॅलेंज आहे मुख्यमंत्र्यांसमोर। याच्यात मंत्री सुद्धा सरकारमधले 100% सापडणार आहे, यातला एकही आरोपी सुटता कामा नये। जर का एखादा सुटला त्या दिवशी आम्ही पुरं राज्य बंद पाडणार आहे। त्यानं तुम्ही यामध्ये मंत्री सहभागी आहेत असं म्हणतात, नेमके कुठले मंत्री आहेत, कुणाकडे आपला इशारा? आता ती चौकशी सिद्ध होईल ना। आता जो खंडणी मागणार आहे, खंडणी मागायची सांगितली, नाही दिल्यामुळं खुन केले, म्हणजे ते दोन्ही आरोपी एकच आहेत। मग खंडणी मागणाराला आणि खून करणाराला कुठल्या तरी सरकारमधल्या मंत्र्यांचं बळ असल्याशिवाय हे इतक्या दिवस लपून बसले नाहीत। बळ आहे म्हणून हे सगळे एकाच जागेवर पुण्यावर होते। बहुतेक यांनी हुल दाखवली, या राज्यात गेले, त्या देशात गेले, कुठे गेले नव्हते। हे बहुतेक ह्या मंत्र्यांनीच आणि सरकारमधल्या काही मंत्र्यांनी, हे राजकीय लोकांनी यांना साथ देण्याचं काम केलं। त्यामुळे ह्याच्यात कोणी सुट्टा काम नाही, आणि यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे। बहाणेबाजी सरकारने करू नये, अजिबात करू नये बहाणेबाजी सरकारने। वाल्मिक कराड स्वतःहून शरण गेला, एवढं मोठं CID तपास करत होती पण त्यांना मिळालं नाही। यांना वाटतंय यांनी खून पचवायचा प्रयत्न केला, जमतंय का? पण जनता उसळली, रस्त्यावरती आली आणि यांचे सगळे विषय स्टॉप झाले। नसता यांना पचवायचा होता, वाटतं हे खून जिरवायचा होता, पण शेवटी लोकांनी उठाव केल्यामुळं हे शरण आले, किंवा राजकीय लोकांनी म्हणजे सरकारमधल्या मंत्र्यांनी शरण येत सांगितलं की आता विषय संपला दिसतोय, जाय मग प्रयत्न केले, असं बहुतेक यांचं काहीतरी बोलणं झालं असेल। म्हणून यांच्या नार्को टेस्ट होणं, CDR काढणं, यांच्या सगळ्या फोनचे डिटेल घेणं हे सरकारला अत्यंत गरजेचं आहे, आणि ते मुख्यमंत्र्यांनी करावं ही त्यांना विनंती। आका जो आहे तो मास्टर माइंड आहे असं सुरेश ही आपण लाईव्ह दृश्य पाहतोय की उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी या आरोपींना आणण्यात आलेला आहे, आणि या ठिकाणी आता त्यांची टेस्ट केल्यानंतर न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। हे दोन्ही आरोपी आपण पाहतोय, सुदर्शन फुले जो मुख्य आरोपी होता आणि सुधीर सांगळे, या दोघांनाही पोलिसांनी जे आहेत आता ताब्यात घेतलेलं आहे, आणि या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं आपण पाहतोय। सत्तेतले विरोधातले सगळेच जण बोलत आहेत, त्यामुळं आणि जनताही रस्त्यावरती, जनता पण रस्त्यावरती। आम्ही तर न्याय मिळेपर्यंत हटत नाही, कोणाचा पण बाप येऊ दे, आम्ही हटत नाही। एकूणच या संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ती झाली पाहिजे, सर्वांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, मग ते हातातला आरोपी असो किंवा मग तो खंडणीतला असो। मग या प्रकरणामध्ये मंत्री सुद्धा सहभागी असल्याचं दिसेल असं जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह गजानन देशमुख।